सुस्वागतम सुस्वागतम। तुम्हा सर्वांचं आपल्या आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। चला मग मित्रांनो, पाहूया टोमॅटोचं सार कसं बनवायचं ते। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे टोमॅटो, ओलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण, मीठ, हळद, कढीपत्ता, मोहरी, बेडगी मिरची व धणे। सर्वप्रथम बेडगी मिरची आणि धणे कमीत कमी 10 ते 15 मिनिटं आपण भिजवून ठेवूया। आता आपण एक वाटप तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, आलं लसूण, त्याचसोबत जे आपण भिजवून ठेवलेले धणे आणि बेडगी मिरची होती हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून एक बारीक वाटप तयार करून घेऊया। आता आपण एका कढईत थोडंसं पाणी घेऊया आणि कढईतल्या पाण्याला मस्तपैकी उकळ येऊ देऊया। पहा, पाणी मस्त उकळत आहे। आता आपण ह्यात सगळे टोमॅटो टाकून घेऊया आणि झाकण लावून 5 ते 7 मिनिटं एक उकळ काढून घेऊया। पहा, टोमॅटो उकळून तयार आहेत। आता आपण हे टोमॅटो थंड करून घेऊया आणि हे सगळे टोमॅटो मस्त वाटून त्याची प्युरी तयार करून घेऊया। टोमॅटोची प्युरी तयार आहे। चला मग आता आपण फोडणीची तयारी करूया। त्याच्यासाठी एका कढईत फोडणीसाठी तेल घेऊया। तेल मस्त तापलं आहे। आता आपण त्यात मोहरी टाकूया। मोहरी मस्त तडतडली आहे। आता आपण त्यात कढीपत्ता घालून थोडंसं परतून घेऊया। कढीपत्ता आणि मोहरी परतून झालेली आहे। आता आपण फोडणीतच थोडीशी हळद घालून परतून घेऊया। आपली फोडणी तयार आहे। आता आपण त्यात तयार केलेलं वाटप घालून घेऊया आणि मस्त असं 2 ते 3 मिनिटं वाटप परतून घेऊया। आपलं वाटप आपण मस्त 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेलं आहे। पहा, वाटप व्यवस्थित परतलेलं आहे। आता आपण त्यात उकळून घेतलेल्या टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया। प्युरी टाकलेली आहे, आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेऊया। आपलं टोमॅटोचं सार लगभग तयार आहे। टोमॅटो साराची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी आहे तशी आपण करून घेऊया। जर तुम्हाला भाताबरोबर खायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे त्यात पाणी ॲड करून त्याची कन्सिस्टन्सी करू शकता। मी ह्याची कन्सिस्टन्सी मीडियमच ठेवत आहे, जेणेकरून आपण त्याचा स्वाद हा भाताबरोबर त्याचसोबत भाकरी चपाती बरोबर सुद्धा घेऊ शकतो। टोमॅटोचं सार तयार आहे। गार्निश करूया त्याला मस्त कोथिंबीरी बरोबर। मस्त झणझणीत चमचमीत असं टोमॅटोचं सार तयार आहे। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कसं झालं आहे ते।